सुपर ट्रेंडने तर सिग्नल दिलेले आहे. आता मार्केट कसं आहे इथं सुपर ट्रेंडपासून स्केल धरायची मार्केट इथं किती गॅप आहे बघा, 10 पिपचा गॅप इथं. आपल्याला ह्या इथं एंट्री होणार आहे आपली, कुठं ह्या इथं. तर आपल्याला ह्या इथं काय करायचं आहे लगेच, शॉर्ट पोझिशन, इथं शॉर्टची पोझिशन, सुपर ट्रेंडला आपला स्टॉप लॉस राहणार आहे आणि 1:3 मिनिमम टार्गेट. हे बघा आपला स्टॉप लॉस इथं कितीचा आहे बघा, 10 पिपचा स्टॉप लॉस, 30 पिपचं आपलं टार्गेट. हे बघा झालं, आपलं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे. ह्या स्ट्रॅटर्जीमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट काय माहिती आहे का, तुम्हाला ही स्ट्रॅटर्जी पूर्ण यूट्यूबवर कुठं सापडणार नाही. आता जे मुलं फंडेड अकाउंट घेतात त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे, कारण की ह्या स्ट्रॅटर्जीचा ड्रॉडाऊन पण खूप कमी आहे आणि तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशो हा खूप जास्त आहे, 1:3. म्हणजे तुम्हाला लॉस 1 रुपया करायचा आहे, प्रॉफिट 3 रुपये होणार आहे. तर इथं तुम्हाला एंट्रीची काय कंडिशन मी सांगून दिली. आणि अजून याच्यात प्लस पॉईंट काय आहे, हे जे तुमचा स्टॉप लॉस आहे ना, हा कमी कमी होत जातो बघा. आता समजा मार्केट इथं आहे, तुमचं टार्गेट असं खाली खाली या इथं आलेलं आहे, ह्या लेवलला कुठं बघा, तुमचं टार्गेट ह्या लेवलला इथं मार्केट आलं आहे, तुमचा स्टॉप लॉस कुठं आला, डायरेक्ट ह्या इथं आला. हे बघा तुमचा स्टॉप लॉस इथं आला. जरी तुमचा इथून जेणेकरून स्टॉप लॉस पण झाला काही करून, तरी पण तुमचा जो तुम्ही 10 पिप्सचा स्टॉप लॉस लावला होता तो तुम्हाला इथं 5च पिप्स द्यावा लागणार आहे, कारण की सुपर ट्रेंड हा स्टॉप लॉस कमी करतो आणि टार्गेट वाढत चालतो. आणि जर तुम्ही म्हणत असाल आपलं मूव्हिंग ॲव्हरेज सारखा लॅगिंग इंडिकेटर नाही आहे, जर तुम्ही बघितलं आता सुपर ट्रेंड असा जेव्हा मार्केट खाली खाली चाललेलं आहे तेव्हा सुपर ट्रेंडसुद्धा खाली खाली चाललेलं आहे. पण जर मार्केट वर जात असेल ना, तर सेलमध्ये तुमचा स्टॉप लॉस एक्झॅक्ट जिथं आहे तिथंच असतो बघा. आता मार्केट इथून असं वर येत आहे, पण सुपर ट्रेंड वर गेला का नाही. सो आधी जर तुमचं मूव्हिंग ॲव्हरेज असतं, मूव्हिंग ॲव्हरेजसुद्धा वर गेला असतं. तसं हा खूप चांगल्या पद्धतीनं काम करतो सुपर ट्रेंड. तुम्हाला एंट्रीची पण मी कंडिशन सांगितलेली, एक्झिट 1:3 टार्गेट घ्यायचं आहे, 10 पिपचा तुमचा स्टॉप लॉस, 30 पिपचं तुमचं टार्गेट. तुम्हाला यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असला तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता.